Hello friends, welcome to my YouTube channel that is EcoShine. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने इकॉनॉमिक्सची क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये क्वेश्चन बँकेचं जे सॉल्युशन आहे ते सॉल्युशन आपण बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट ए याचे आन्सर्स आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओची सुरुवात करू आपण. पहिला टाईपचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. त्यामध्ये बघा, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ए theory of product pricing, B theory of growth and development, C theory of general price level and inflation आणि D theory of income and employment. ऑप्शन्स दिलेले आहे ओनली ए, सेकंड ए बी सी, थर्ड बी सी डी अँड फोर्थ ए सी डी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ओनली ए. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, स्टेटमेंट्स रिलेटेड टू मॅक्रो इकॉनॉमिक्स. A. It is the study of aggregates. B. It is based on certain assumptions. C. It takes into account interdependence between aggregate economic variables. आणि D. It is policy oriented science. ऑप्शन्स आहेत A B C D, सेकंड A B C, थर्ड B C D आणि फोर्थ A C D. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ A C D. नेक्स्ट क्वेश्चन काय, थर्ड, एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ए कार्डिनल मेजरमेंट, बी हॉबीज, सी मेजर्स अँड डी मनी. ऑप्शन्स नंबर वन ओनली ए, सेकंड ए बी सी, थर्ड बी सी डी आणि फोर्थ ए सी डी. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड बी सी डी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्रिटिसिझम्स टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ए बेस्ड ऑन अनरिअलिस्टिक अजम्पशन्स, बी नॉट ॲप्लिकेबल टू इंडिव्हिजिबल अँड बल्की गुड्स, सी द लॉ इज रिस्ट्रिक्टेड टू सॅटिस्फॅक्शन ऑफ सिंगल वॉन्ट आणि डी इन रियालिटी कार्डिनल मेजरमेंट ऑफ युटिलिटी नॉट पॉसिबल. ऑप्शन्स आहेत वन ओनली ए, सेकंड ए बी सी, थर्ड बी सी डी, फोर्थ ए बी सी डी. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ ए बी सी डी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, स्टेटमेंट्स दॅट एक्सप्लेन्स गिफन्स पॅराडॉक्स. ए इट इज अन एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमांड. बी इट इज ॲप्लिकेबल टू इन्फेरियर और लो क्वालिटी गुड्स. C. Demand increases when the price of inferior goods falls. D. It was identified by Professor Alfred Marshall. Options first only A, second A B, third B C D आणि फोर्थ A B C D. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड A B. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, स्टेटमेंट रिलेटेड टू डिक्रीज इन डिमांड. A. It is type of change in demand. B. It takes place due to unfavorable changes in other factors like test income etc. C. Price remains constant आणि D. Demand curve shift to the right hand side of the original demand curve. Options आहेत A B C D, second A B C, third B C D and fourth A C D. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड A B C. Then next it is statement that incorrect in relation to perfectly inelastic demand. A. Percentage change in price has no effect on quantity demanded. B. Coefficient of elasticity is equal to 1. C. Demand curve is horizontal line parallel to x-axis आणि D. It is a type of price elasticity of demand. First A B C D, सेकंड A B C, थर्ड B C आणि फोर्थ A B. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड B C. देन नेक्स्ट वन इज दॅट स्टेटमेंट दॅट आर रिलेटेड टू क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ए चेंज इन quantity demanded of one commodity to
to change in price of other commodity. B. It is type of elasticity of demand. C. It is applicable to the complementary goods and substitute. And D. It is expressed by EY is equal to percentage change in quantity demanded divided by percentage change in price. Options आहेत फर्स्ट ए बी सी डी, सेकंड ए बी सी, थर्ड ओनली बी आणि फोर्थ ए बी. तर याचं आन्सर आहे सेकंड ए बी सी. ठीक आहे. देन नेक्स्ट काय दिलेलं आहे की स्टेटमेंट रिलेटेड टू कन्सेप्ट ऑफ स्टॉक. इट इज A. It is the total quantity of commodity available with the seller at a particular point of time. B. By increasing production, stock can be increased. C. Normally stocks exceed supply. आणि D. Stock is a flow concept. तर ऑप्शन्स दिल्याप्रमाणे याचा आन्सर आहे फर्स्ट वन ए बी सी. देन नेक्स्ट एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ सप्लाय. A. Constant cost of production. B. Constant technique of production. C. Does not apply to agriculture goods. And D. No change in weather condition. तर याचा ऑप्शन आहे थर्ड ओनली सी. देन features of oligopoly market. A. There are few firms or sellers. B. Sellers sell differentiated products. C. There is free entry and exit of firms. And D. There is considerable element of uncertainty in this type of market. तर याचा आन्सर आहे फोर्थ ए डी. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉंग पिरियड मार्केट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉंग पिरियड मार्केट. ए. All factors of production and cost are variable. B. Firms are able to adjust all cost. C. It is for a few years, generally up to 5 years. And D. Supply of commodity cannot be increased. याचा आन्सर आहे सेकंड ए बी सी. देन नेक्स्ट काय दिलेलं आहे फीचर्स ऑफ इंडेक्स नंबर. A. It is useful in framing suitable economic policies. B. It is useful to present financial data in real terms. C. Index numbers are statistical devices. आणि D. Index numbers are specialized averages. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सी डी. Then next, what is given in that statement related to weighted index number. A. Suitable weights are assigned to various commodities. B. It gives relative importance to the commodity in the group. C. In most cases, quantities are used as weights. And D. Last year's price index and past year's price index are methods of constructing weighted index number. याचा आन्सर आहे फोर्थ ए बी सी डी. Then next, what is given that precautions to be taken while estimating national income by output method. A. Only value of final goods and services must be taken into account. B. Indirect taxes included in the market prices are to be deducted. Subsidies given by the government on certain product must be added. आणि D. Sale and purchase of second hand goods should be considered. तर याचा आन्सर आहे सेकंड ए बी सी. Then next, what is given that practical difficulties in measurement of national income. A. Illegal income. B. Problem of double counting. C. Inadequate and unreliable data. आणि D. Valuation of inventories. तर याचा आन्सर आहे थर्ड बी सी डी. Then essential characteristics of tax. Essential characteristics of tax त्याच्यामध्ये A. It is voluntary contribution to the government. B. Every citizen of the country is legally bound to pay the tax imposed upon him. C. Tax is imposed on income, property or commodities or services. आणि D. The taxpayer receives direct and proportionate benefit from the government in return of tax. तर याचं आन्सर आहे सेकंड बी सी. Then next, what is given is that non-tax revenue sources. A. Special assessment. B. Fines and penalties. C. Goods and service tax. आणि D. Gifts, grants and donation. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ए बी डी. Then next, what is given that structure of organized sector
of money market. A. Reserve Bank of India. B. Commercial bank. C. Cooperative bank आणि D. Indigenous bankers. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड A, B, C. Then next what is given that classification of commercial banks in India. A. Public sector bank. B. Private sector bank. C. Foreign banks आणि D. Central bank. तर ऑप्शन आहे सेकंड A, B, C. Then next features of composition of India's foreign market. A. Increasing shares in gross national income. B. Increase in volume and value of trade. C. Division of labor and specialization आणि D. Stability in price level. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड A, B. नेक्स्ट स्टेटमेंट्स इनकरेक्ट इन रिलेशन टू बॅलन्स ऑफ ट्रेड. त्याच्यामध्ये A. It is referred to as international trade balance. B. Trade surpluses arises when export value is greater than import value. C. Trade deficit takes place when import value is greater than export value. And D. Balance of trade includes value of imports and exports of visible goods only. तर याचा आन्सर आहे ओनली D. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.